आणि आता मगाशी ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडंसं मलाही काहीतरी करण्याची हुक्की आलेली आहे. निलेश होऊन जाऊ दे, एकदा जोरदार टाळा निलेशसाठी. तर मी ज्या वेळेला कॉलेजला होतो, शिकत होतो मेडिकलला, तेव्हा मी छोटे छोटे नाट्यप्रयोग करायचो. एकपात्री नाट्यप्रयोग मी करायला जायचो आणि काहीतरी करायचं म्हणून त्यातून 2 पैसे पण मला मिळायचे की तिथून मला काहीतरी या इंडस्ट्रीत शिरता येईल, कुणीतरी पाहिल म्हणून. आणि गडिंग्लज जे कोल्हापूरचं जवळचं गाव आहे तिथे घडलेला हा खरा किस्सा. तिथं गेल्यानंतर मोठा बोर्ड लिहिला होता. मी कल्याणी नामक एका सिरियलमध्ये छोटा रोल केला होता, अगदीच छोटा, त्यात मला डायलॉग वगैरे नव्हते. तिथं मोठा रोल केला होता. आम्ही आणलेला माणूस किती मोठा आहे. कल्याणी सिरियल तज्ञ अभिनेते डॉक्टर निलेश साबळे यांचं गावात मनापासून स्वागत, कंसात सेलिब्रिटी. गेल्यानंतर त्यांचे सरपंच झाले आणि त्यांनी आपलं विचारलं, कोण कार्यक्रम करणार आहे रे, कुणी ठरवलाय कार्यक्रम, कोण करणार आहे? म्हटलं हेच करणार. हो, किती माणसं आलाय तुम्ही? म्हटलं एकपात्री नाट्य. अरे वा, एकपात्री आम्हाला लहानपणापासून फार आवडतात असले कार्यक्रम. किती माणसं आलाय तुम्ही? म्हटलं कसं आहे, ह्या एकपात्री आहे ना कार्यक्रम, त्याच्यामुळे मी एकटा झालो. कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, गावात आमचं नाव राहिलं पाहिजे. म्हटलं चांगला करतो, काही काळजी करू. सुंदर सुंदर नाही, मागच्या वेळेपेक्षा भन्नाट झाला पाहिजे. नाही, त्याच्याही पेक्षा मी चांगला करणार. चांगला नाही, भन्नाट झाला पाहिजे. लोकांनी मागच्या वेळेस टाळ्या वाजवल्या, शिट्ट्या वाजवल्या, फेटे उडवलं, तसा झाला पाहिजे. म्हटलं कुठला आणला होता मागच्या वेळेला कार्यक्रम? सुरेखा पुणेकर आणला होता. आता सुरेखा पुणेकरला बघितल्यानंतर मला काय बघणार आहेत लोक? ना मी नाचणार आहे, ना मी काय करणार. ठीक आहे म्हटलं, मी करतो. मला थोडीशी व्यवस्था दाखवता, यांना व्यवस्था दाखवा स्टेजची. मग मी आपला गेलो. म्हटलं स्टेज कुठे आहे? आता येणार ना 5 मिनिटात तिथं. 15 मिनिटांनी कार्यक्रम आहे ना तुमचा, 5 मिनिटात स्टेज कसं? टेन्शन यायचं नाही. अनंतर ट्रॅक्टर कडबा टाकायला गेला, आता ट्रॅक्टर आला, फळकं टाकले, ओपन स्टेज तयार. आणि 15-20 मिनिटांनी मी खरंच गेलो, ते स्टेज तयार होतं. आणि त्यानं लाइटिंग कशी केली होती तुम्हाला सांगतो. माझ्यावरती 60चा बल्ब सोडला होता आणि समोर असे 2 मोठे हॅलोजन सोडले होते. म्हटलं हे काय केलंय रे बाबा, हे कशासाठी? नाही, कॉमेडी कार्यक्रम. म्हटलं मला कळलं कॉमेडी, पण हे कशासाठी? तुम्हाला कळलं पाहिजे लोक हसतात का नाही. हा, ते पण बरोबर आहे. नाही म्हटलं हे मला पहिल्यांदाच कळलं. नाही म्हटलं पण मी दिसलो तर लोक हसतील ना, ते वळवा. मग त्यांनी वळवलं आणि कार्यक्रमाला मी आपली सुरुवात केली. आणि कार्यक्रम वगैरे झाला. त्याच्यानंतर एका ठिकाणी मला जेवायला नेलं. मग एका आजीबाईंनी माझं डोकं कसं खाल्लं. त्यांनी आपलं विचारलं, कधी कधी करताय कार्यक्रम, कसं काय जमतंय तुम्हाला हे सगळं करायला? म्हटलं आवड आहे ना आजी, काय करायचं. वा वा, पण सुंदर करताय, बायकांचे आवाज वगैरे सुंदरच करताय, कशाला करताय हे? म्हटलं कशाला, मला आवड आहे ना लहानपणापासून करायची. अगं बाई छानच करताय, कुठले म्हणायचे तुम्ही? म्हटलं मी पुढे, पुण्याच्याच लोकांनी करावं बाई, आपल्याला जमणार हे पुण्याच्याच लोकांनी करावं, पण कशाला करताय हे? म्हटलं आवड आहे आजी मला करायची. वा वा वा. मग कधी कधी करता कार्यक्रम? म्हटलं गणपतीत असतात, नवरात्रात असतात, नंतर काही कार्यक्रम नसतात. अगं बाई म्हणजे धंदा पण तुमचा? म्हटलं धंदा नाही हो, मी शिक्षण पण घेतो. कुठलं शिक्षण घेताय? मी मेडिकल आहे. कुठं आलं तुमचं दुकान? म्हटलं मी मेडिकलला आहे, डॉक्टर आहे मी. अगो बाई मग मेडिकल मध्ये कशाला कामं करताय? नाही असते बाई एकेकाची परिस्थिती, डॉक्टर असून पण मेडिकल मध्ये कामं करावी लागतात. असते एकेकाची परिस्थिती, काय करायचं? म्हटलं नाही आजी मी खराच डॉक्टर आहे. अगं बाई मग पेशंट असतंय का बरं का? नाही म्हटलं आहे, ते पण बुद्धी मला दिलेली आहे. मी बाहेर पडलो आणि त्यांचा एक माणूस होता जो मला सोडायला येणार होता. सर बसा ना गाडीवरती. आणि त्याची बिचाराची ती 2 व्हीलर त्याच्यावरती. सर बसा ना. सर कम्फर्टेबल ना सर? सर कम्फर्टेबल ना सर? सर कम्फर्टेबल ना सर? त्याची गाडी सुरू होत नव्हती, तोपर्यंत काय बोलायचं तो एकच शब्द बोलत, सर कम्फर्टेबल. अरे म्हटलं आहे रे कम्फर्टेबल, चल ना सुरू कर ना. थांबा सर, सॉरी पेट्रोल कोणी काढणार रे? पेट्रोल कोणी काढला? सर सांगतो तुम्हाला, कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी मी पेट्रोल भरला होता, कुणी काढला काय माहिती. म्हटलं आता या खेड्यात पेट्रोल कुठून आणायचं? आपण कुणासरी काढायचं. आणि त्याने खरंच काढलं, ते पेट्रोल टाकलं आणि बसला. सर कम्फर्टेबल ना सर? कम्फर्टेबल. अरे हो रे बाबा चल ना. जरा वाईस पुढे सरा ना. का? अजून एक माणूस बसणार आहे. ठीक आहे बाबा. का नाही, एवढ्या लांब तुम्हाला सोडायचं, येताना कुठेतरी पाहिजे ना माझ्या बरोबर. मग बसलो आणि तिसरा बसला. खरंच मी एक प्रामाणिकपणे इथे सांगतो की बऱ्याच ठिकाणी कॉटवरती कार्यक्रम केले, कोणाच्या घरात लाईट नसताना कार्यक्रम केले, पण ते लोक नेहमी म्हणायचे की तुम्ही आता आमच्यासाठी असे कार्यक्रम करता, पण एकदा नक्की तुम्ही टीव्हीवरती दिसाल. आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून मी इथे दिसतोय.